अकोला पश्चिमचे आमदार साजिद खान पठाण यांना सातत्यानं जीवे मारण्याच्या आणि खंडणीच्या धमक्या मिळत असल्याच्या प्रकरणी काँग्रेसच्या शिष्टमंडळानं जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेत निष्पक्ष आणि सखोल चौकशीची मागणी केली। यावेळी आमदारांच्या सुरक्षतेबाबतही विविध मागण्या करण्यात आल्या। शिष्टमंडळाने आमदार साजिद खान पठाण यांना 2 वेळा मिळालेल्या जीवे मारण्याच्या धमक्यांच्या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष, सखोल आणि तांत्रिक पातळीवर चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली। तसेच या प्रकरणात कोणत्याही स्थानिक व्यक्ती, टोळी किंवा इतर कोणत्याही घटकाचा सहभाग अथवा सहकार्य आहे का याचाही तपास करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली। आमदारांना देण्यात आलेली सुरक्षा व्यवस्था भविष्यातही प्रभावीपणे कायम ठेवावी अशीही मागणी शिष्टमंडळानं केली। यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी शिष्टमंडळाशी सविस्तर चर्चा करताना सांगितलं की या प्रकरणाचा विविध स्तरांवर गांभीर्यानं तपास सुरू असून सर्व बाबींची बारीकाईनं चौकशी केली जात आहे। तसेच आमदार साजिद खान पठाण यांना Y+ सुरक्षा प्रदान करण्यात आली असून त्यांच्या सुरक्षेसाठी विशेष प्रशिक्षित कमांडोही तैनात करण्यात आले आहेत अशी माहिती त्यांनी दिली।